गोंदकतिरा। सध्या उन्हाळा सुरू आहे, उष्णतेची लाट आली आहे आणि यूट्यूब शॉर्ट्स असोत किंवा इंस्टाग्रामच्या रील्स असोत, सगळीकडे तुम्हाला हे गोंदकतिरा वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या पेयांच्या रेसिपीज बघायला मिळतील। तर हे गोंदकतिरा काय आहे? तर आपला जसा डिंक असतो जो आपण हिवाळ्यामध्ये लाडू बनवण्यासाठी वापरतो, तशाच प्रकारचा हा डिंक असतो। हाही एक प्रकारच्या झाडांपासूनच आपल्याला मिळतो, पण फरक असा आहे की तो जो डिंक आहे तो आपण हिवाळ्यामध्ये वापरतो आणि गोंदकतिरा आपण उन्हाळ्यामध्ये वापरतो। याचाच अर्थ आपला नेहमीचा डिंक हा प्रकृतीने उष्ण असतो, त्यामुळे तो आपल्या शरीराला उबदार ठेवायचं काम करतो, म्हणून आपण तो हिवाळ्यात वापरतो। आणि गोंदकतिरा आपल्या शरीराला थंडावा द्यायचं काम करतो, म्हणून आपण तो उन्हाळ्यात वापरतो। याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत। तुम्ही जर बघत असाल तर भिजवल्यावरती तो 10 पट फुलतो आणि असा बर्फासारखा दिसतो। तर उन्हाळ्यामध्ये आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी, आम्लपित्त कमी करण्यासाठी, शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी, तुमची त्वचा उजळ दिसण्यासाठी, तुमचे केस निरोगी राहण्यासाठी किंवा पचनाचे जे किरकोळ विकार असतात ते कमी करण्यासाठी हा गोंदकतिरा गुणकारी आहे। पण कितीही चांगला असला तरी तो कसा घ्यायचा आणि किती प्रमाणात घ्यायचा याचे काही नियम आहेत, ते आपण बघूया। आता ह्याचे असे क्रिस्टल्स असतात, तर प्रत्येक माणसासाठी एवढा एकच क्रिस्टल पर डे पुरेसा असतो। हा एक छोटासा क्रिस्टल तुम्ही 200 ml पाण्यामध्ये भिजवायचा, तो 8 ते 10 तास भिजवायचा आणि जेव्हा तो फुलतो तेव्हा प्रत्येक माणसासाठी एवढा एक चमचा भरून गोंदकतिरा पुरेसा असतो। आणि 5 वर्षाच्या खालील मुलांना तर तुम्ही देऊच नका, पण 5 वर्षाच्या पुढच्या जी मुलं असतात त्यांच्यासाठी पाव चमचा क्रिस्टल्स पुरेसे आहेत। आता हे कोणी घ्यायचं? तर ज्यांना उष्णतेचे त्रास आहेत, ज्यांची प्रकृती उष्ण आहे अशा लोकांनी, ज्यांना ऍसिडिटी म्हणजेच आम्लपित्त, डिहायड्रेशनचे त्रास होतात, ज्यांची बॉडी हीट भरपूर वाढते, अशा लोकांनी हे घ्यायला हवं। आणि कोणी घ्यायचं नाही तर ज्यांना लो बीपीचा त्रास आहे अशा लोकांनी हे टाळायचं। नुकत्याच बाळंतीण झालेल्या महिलांनी हे घेणं टाळावं। ज्यांना किडनीचे आजार आहेत अशा लोकांनी हे घेणं टाळावं। ज्यांना वारंवार सर्दी होते, ज्यांना सायनसचे त्रास आहेत, ज्यांची पचनशक्ती वीक आहे अशा लोकांनी हे घेणं टाळावं। डाययुरेटिक्स आणि ब्लड थिनर्स ही औषधं घेणारे जे लोक आहेत त्यांनी सुद्धा हे घ्यायचं टाळायचं। हे तुम्ही भिजवल्यानंतर 2 ते 3 दिवस फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि तुमच्या रेसिपीज मध्ये वापरू शकता। हे वापरून बऱ्याच रेसिपीज बनवता येतात, त्या मी लवकरच माझ्या चॅनलवर पोस्ट करणार आहे, तर त्या बघायला विसरू नका। थँक्यू।